बर्म्युडा ट्रायंगल खरंच इथे भुताटकी आहे की आणखी काही सांगतो आणि तेही मराठीतून. बर्म्युडा ट्रायंगल अटलांटिक समुद्रातली एक जागा आहे जिथे जहाज आणि विमानं अचानक नाहीशी होतात. बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की इथे भुताटकी आहे, एलियन्स आहेत आणि काही लोक असंही म्हणतात की इथे टाइम पोर्टल आहे. पण विज्ञान काय सांगतं हे आज बघूया. तर गोष्ट आहे 1492 सालची. ख्रिस्तोफर कोलंबसनं या भागामध्ये काही चित्रविचित्र प्रकाश आणि होकायंत्रामध्ये अगदीच काहीतरी वेगळी हालचाल झाल्याचं लिहून ठेवलेलं आहे. 1918 साली USS सायक्लॉप्स नावाचं एक खूप मोठं जहाज 306 प्रवाशांसह इथं गायब झालं. ते सुद्धा पाठीमागं कोणताही पुरावा न सोडता. 1945 फ्लाईट 19 डिसअपिअरन्स, 5 विमानं इथं ट्रेनिंगसाठी गेले आणि ते परत कधीच आले नाहीत. चमत्कारिक वाटणाऱ्या या घटनांना तत्कालीन मीडियानी आणि लोकांनी भूताटकीचं किंवा एलियनचं स्वरूप दिलं. त्यामुळे या विषयाबद्दल बरीचशी भीती तयार झाली. पण बघूया विज्ञान काय सांगतंय. जसजसा समुद्राचा अभ्यास व्हायला लागला तशी एक गोष्ट शास्त्रज्ञांच्या लक्षात आली. ती म्हणजे हा ट्रायंगल असणाऱ्या भागामध्ये समुद्रातले प्रवाह खूप स्पीडनं वाहतात. त्यामुळं कोणतीही नाव इथे जायला लागली की प्रवाहाबरोबर वाहून नेली जाते आणि तिचे तुकडे सुद्धा बघायला मिळत नाहीत. बर्म्युडा ट्रायंगल ही जगातल्या मोजक्या जागांपैकी एक आहे जिथे पृथ्वीचा मॅग्नेटिक नॉर्थ आणि ट्रू नॉर्थ हे एकमेकांना लाईन अप होतात. त्यामुळे इथं होकायंत्र व्यवस्थित चालत नाही आणि हे ज्याच्या लक्षात नाही आलं त्याची दिशाभूल होते आणि नाव बरोबर त्या प्रवाहामध्ये जाऊन अडकते. क्लायमेटवर अभ्यास करणाऱ्या संशोधकांना असं समजलं की इथे वेदर पॅटर्न्स खूप भयानक चेंज होत आहेत. इथे 100-100 फुटाच्या मोठ्या लाटा येत आहेत की ज्या एखाद्या जहाजाला निस्तनाभूत करू शकतात, अगदी त्याचा पुरावा देखील न ठेवता. थोडक्यात बर्म्युडा ट्रायंगल कोणतीही भुताटकी नाही, इथे कोणत्याही प्रकारचे एलियन्स नाहीत, टाइम पोर्टल नाही, तर ही एक ह्युमन एरर किंवा निसर्गातल्या आपत्तींमुळे येणारी घटना आहे. आणखी एक मजेशीर गोष्ट म्हणजे जेव्हा इन्शुरन्स कंपनीचा डेटा बघितला तेव्हा ऍक्च्युअल लक्षात आलं की बरेचसे अपघात हे बर्म्युडा ट्रायंगलच्या बाहेरच घडलेले आहेत. आणि सध्याचा पॅटर्न जर तुम्ही बघाल तर बर्म्युडा ट्रायंगल हा खूप मोठा ट्रॅफिक इश्यू झालेला आहे. सायंटिस्ट असंही सांगतात की बर्म्युडा ट्रायंगलपेक्षा इतर भागांमध्ये विमान अपघात आणि जहाज बुडण्याच्या घटना या जास्त होतात. तुम्हाला बर्म्युडा ट्रायंगल बद्दल काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच फॅक्ट्स जाणून घ्यायसाठी फॉलो करत राहा साय भाईला.